तुम्ही तुमच्या भावाच्या हिश्श्याची जमीन जायदाद लुटून जर पैसे साचवून ठेवत असाल, स्वतःसाठी गाडी बंगला घेत असाल, किंवा तुम्ही तुमच्या आईबापाला गोड गोड बोलून तुमच्या भावाच्या हिश्श्याची जमीन भावाला नाही देऊ देता, त्या जमिनीत निघणारं उत्पन्न, त्याचा पैसा आईबापाला गोड बोलून जर तुम्ही स्वतःसाठी घेऊन येऊन त्याच्यात जर तुम्ही प्रॉपर्टी कमवून ठेवत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्माचं फळ आहे. जरी तुमच्या भावाला, तुमच्या आईवडिलांना हे नाही कळलं, तरी हे देवाला कळत असतं. आणि मग देवाची काय म्हणतात ना, काठीचा आवाज येत नाही, पण लागती लय. आणि ती देवाची काठी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, देव तुम्हाला फिक्स शिक्षा देतोच. कारण दुसऱ्याच्या हिश्श्याचा घास खाणे इतकं पाप कशतच नाही. कारण तुम्ही तुमच्या भावाच्या लेकरा बाळाचा तळतळाट घेत असता, त्याच्या बायकोचा तळतळाट घेत असता, आणि हे तुम्हाला त्यावेळेला कळत नाही. पण ज्या वेळेला